नमस्कार. आज आपण चमचमीत मसालेदार मुगाच्या डाळीची खिचडी बनवतोय. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी डाळ, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. कढईमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची. कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, चांगलं परतून घ्यायचं. कांदा परतला की टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा छान शिजवून घ्यायचा. त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश मटार घालायचं आहे. मटारसुद्धा आपण यामध्ये छान सॉफ्ट असं शिजवून घेऊ. त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. चांगलं मिक्स करायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये घालायचे. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये डाळ आणि तांदळाचे 3 पट पाणी घालायचं. म्हणजे या ठिकाणी मी 6 वाट्या पाणी घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. झाकण लावायचं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर या ठिकाणी आपली खिचडी तयार आहे. आता तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं. सुकी लाल मिरची घालायची. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. गरमागरम तडका द्यायचा. तर या ठिकाणी आपली खिचडी तयार झाली.